मोखाडा तालुक्यातील मागासवर्गीय आदिम माथाडी कामगारांना वीटभट्टी मालकाकडून उचल काढून घरे बांधण्याची वेळ आल्याचं समोर येत आहे. आदिम समाजातील गरीब घटकांचा विकास व्हावा म्हणून राज्य शासनानं जनमन योजना अंमलात आणली, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज गरीब जनतेला अवकाळी पावसामुळे निवारा कुठे करावा हा मोठा प्रश्न पडलाय. अशातच जनमन योजना अंतर्गत लाभार्थी निवड होऊन केवळ 90,000 रुपये आपल्या बँक खात्यात जमा झाल्याचं पीडित लाभार्थ्यांकडून सांगितलं जाते. तर 6-7 महिने होऊन देखील 2 हप्ते शिल्लक राहिले आहेत, असे वारंवार मोखाडा तालुक्यातील जनतेचं प्रतिपादन ऐकायला मिळतंय. तसेच आमचा वाली कोणीच नाही, आम्हाला कुणाचा आधार नाही, सातत्यानं प्रशासनाकडे तक्रार दाखल करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नसल्याचं गरीब नागरिकांकडून सांगितलं जात आहे. खाऊन आळा बाबा गेला ते घराण करते, आम्हाला अशी मिरची नाही मिळत. ते बीडीओ साहेबाला पण भेटलो तर तो सांगतोय का बा इंजिनियर साहेबाला भेटा, आणि त्याच्याकडे गेलो का मग तो सांगतोय का बा आता बीडीओ साहेबाला भेटा. असं त्यांचा या चालू आहे. म्हणजे केवळ तुमचे घरकुलाचे हप्ते न पडल्यामुळं तुम्हाला ह्या अवस्थेमध्ये राहण्याची वेळ आलेली आहे. साधारणपणे तुम्ही या ठिकाणी बघतात अतिशय गरीब कुटुंबांची परिस्थिती केवळ घरकुलाच्या निधीचे दुसरा आणि तिसरा हप्ता न मिळाल्यामुळं हे अर्धवट असलेलं घरकुल योजनेचं काम. बाळा, मला सांगा, ह्या आता अवकाळी पावसामध्ये तुम्हाला तर राहण्याकरता छप्पर नाही आहे, मग अशा अवस्थेमध्ये तुम्ही काय पर्याय व्यवस्था केली? पत्र लावून दिल आहे तर याच्यामध्ये राहतो. दुसरा पर्यायच नाही आता आम्हाला. आता सगळी घरा होती त्या मोडून टाकली. इंजिनियर किंवा बीडीओकडे तुम्ही तक्रार केली का? हो, तक्रार केली. मग काय उत्तर आली त्यांच्याकडनं? ते सांगितलं व्हेरीफाय झाला नाही तिकडे वरती व्हेरीफाय नाही झालं. आणि मग पहिला हप्ता टाकला, मग तेव्हा कसे आणि आता सांगितलं बँका बदलावं लागेल तुम्हाला बाईच्या नावावर. आता कोणी पहिले हप्ता पडायचा नाही पाहिजे. त्या पण सगळ्या केला तरी नाही होत. मी केलं स्वतः तरी होत नाही. तरी नाही होत. मग कुठं जायचा? मग आधी देत नाही ना, मग आम्ही मोडून टाकतो. नाही कोणत्या योजनेमधून तुम्हाला लाभ मिळाला होता? जनमन का आदिम? आदिम जनमन योजनेमधून तुम्हाला लाभ मिळाला होता. 2.5 लाख रुपयाची योजना. आतापर्यंत किती पैसे तुम्हाला मिळाले आहेत? 90,000 एकच हप्ता. 90,000 रुपये मिळाले. आणि 90,000मध्ये एवढं तुमचं काम पूर्ण झालं? ते जागा विकत घेतली आम्ही. जागा विकत घेऊन एवढा बांधलाय. बर. जमीन विकत घेऊन अजून डबर घरचा पैसे घालवून तसा हे केलाय. आणि अजून अर्धवट राहिल्यात घरा. तुम्ही काय भेटत नाही आम्हाला. तुमच्या आयुष्य जीवनामध्ये शेतीचं काम करताय. तुम्हाला शेती आहे का? शेती नाही. मग उदरभरणाची जी कामं आहे ती कशी करताय तुम्ही? म्हणजे जीवन जगवण्याकरता तुम्ही काय करताय? आता लोकांना उचल बिचल काढून मग भट्टीवर जातो. भट्टीवर ते असं मग भरत राहतो. डबर फोडायला काय तुमची या कामाकरिता म्हणजे अतिशय गरीब परिस्थितीमध्ये तुम्ही आपलं जीवन व्यतीत करतायत. आणि तरी सुद्धा तुमच्याकडं कोणत्याही प्रकारे शासकीय कर्मचारी अथवा प्रशासकीय अधिकारी अथवा राजकीय क्षेत्रातील कोणीही नेता तुमच्या जवळ येऊ शकत नाही, येऊन तुम्हाला मदत करत नाही. लक्षच नाही दिलेलं. 3-4 टाइम त्याच्याकडे गेलो पण लक्ष नाही दिलं. पण आता हे पाणी चालू जर झाला तर राहायचा कुठं असं आम्हाला मग. अरे पण तुझं नाव? बरं, हा अवकाळी पाऊस आला त्यावेळेत अशा गरोदर अवस्थेमध्ये तुम्ही असताना लपण्याकरिता कोणत्या ठिकाणी तुम्ही आसरा घेतला होता? इथंच होतो घरातच होतात? पाणी पडत असेल आतमध्ये? खूप पाऊस पडायचा वर. खूप पाऊस पडत होता. चटई सगळे फाटून गेले. चटई फाटून गेले. म्हणजे तुम्हाला लपण्याकरिता पण जागा नाही. आणि झोपायची मग व्यवस्था कशी काय? विटावून झोपायची. ते
विट आहेत रचलेले त्याच्यावर बसून रात काढली आम्ही. बसून रात्र काढली. हो, जेव्हा जेव्हा पाऊस येतो तेव्हा तेव्हा हा त्रास तुम्हाला होतो. हो. प्रतिनिधी जगन्नाथ पाटील, NTV न्यूज मराठी, पालघर.